या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपलेला आहे। मतदानानंतर मतमोजणी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जवळपास 87 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिकेवर आता निवडून जाणार आहेत आणि एकंदरीत प्रभाग 8च्या विजयात देखील भाजपचा मोठा वाटा आहे। प्रभाग 8मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये स्वतः अमर पुदाले असतील, धुम्माताई असतील, दर्गो पाटील असतील किंवा त्यांचे इतर सहकारी आहेत। एकंदरीत आता निकालातून प्रभाग 8चे चित्र स्पष्ट झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी अमर पुदाले आहेत। मेंबर, रिझल्ट आलेला आहे। प्रथमतः तुम्हाला लोकप्रधानतर्फे शुभेच्छा। आता कसं चाललंय काय सध्या आता निकालानंतर? का नाही, नागरिकांनी चांगला आशीर्वाद दिला। मोठ्या फरकानं 4ही आमच्या उमेदवारांचा विजय झाला। मी असू दे, गवई असू दे, धुम्मा असू दे, दर्गो पाटील असू दे, 4ही उमेदवारांचा फार मोठ्या फरकाने विजय केला। हे जनतेचं प्रेम आशीर्वाद आहे। या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी गेल्या 8-9-10 वर्षात जे काम केलं त्या कामाचा मोबदला ह्या मतदान रूपात दिसला। आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, शहराध्यक्षा, वार्डातले सगळे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिवसाची रात्र केली। ही 4ही सीट निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस बघितला नाही, घरी गेला नाही। म्हणजे जितकं काय ह्यांच्यासाठी शब्द वापरता येईल तेवढे या सगळ्या कार्यकर्त्या पद्धतीसाठी कमी आहे। आणि जे कार्यकर्त्यांनी ज्या घरापर्यंत नेऊन आमच्यासाठी मत मागितलं मतदारसंघात, त्या कार्यकर्त्यांचा कुठलाही शब्द खाली पडणार नाही। ज्या भागात जो कार्यकर्ता काम सांगेल तशा पद्धतीनं त्या भागात ते काम केलं जाईल। आणि पुढील येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान कसं होईल हे डोक्यात ठेवून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करणार। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन या वार्डाच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र झटू आणि दिलेल्या नागरिकांच्या शब्दाला कटिबद्ध राहू। अमरजी, जसं की म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून एकंदरीत उमेदवारी अर्ज मिळाल्यापासून ते प्रचार असेल किंवा त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीतील प्रचार यंत्रणा असेल, किती म्हणजे दिवस रात्र तुम्ही घेता? कसं म्हणजे त्रास झाला भरपूर? नाही, त्रास झाला असं म्हणता येणार नाही। कारण का तर वार्डात जिथे प्रचारला गेलं नाही, तुम्ही काम केलं, तुम्हाला का म्हणजे एवढं आमच्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही। आम्ही मतदान टाकतो असं सर्व नागरिकांमधनं चांगलं म्हणजे आधाराचं बोलणं होतं। त्याच्यामुळे भीती, टेन्शन, दडपण असं कुठल्याही प्रकारचं नव्हतं। फक्त 15 तारखेला मतदान बूथपर्यंत येणं इतकंच महत्त्वाचं होतं। जे मतदान बूथपर्यंत येईल ते आपल्याला पडणाऱ्याची आम्हाला खात्री होती, कारण का मतदानाचा प्रतिसादच तितका चांगला होता। तुम्ही आता दुसरी टर्म आहे तुमची? तिसरी म्हणजे हॅट्रिक मारलेले आहे आणि तुम्ही विजय देशमुख मालक जे आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात। मालकांचा किती वाटा याच्यामध्ये? सर, मालकाचा 100% वाटा आहे ना। आम्ही जे आज एवढा मोठा विकास केला आहे, 4 वर्षात महापालिकामध्ये प्रशासन आहे। आमचं तर गाव कुठले वार्ड भांडवले, आम्हाला कुठल्या निधीचा सोर्स नव्हता। जे गाव भागात कामं केले आम्ही त्यांच्या माध्यमातूनच केले। नाम मात्र आम्ही, परंतु शेवटीला कसं आहे, भागात विकासासाठी निधी देशमुख मालकच आहे ना, मग त्यांचा वाटा मोलाच असणारच आहे। एकंदरीत अमरजी, आपण निवडणुकीला सामोरे जाताना काय आश्वासन तुम्ही नागरिकांना दिलेली होती आणि आता येणाऱ्या 5 वर्षात आता तुमचं काय विजन असणार आहे प्रभागाला? जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 950 कोटी रुपये पाण्यासाठी दिलेले आहेत। सोलापूर शहरात काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन लाईनी टाकलेले आहेत।
काही ठिकाणी टाक्या झाल्या नाहीत. अशी थोडी कामात विसंगत असल्यामुळं पाणी पुरवठा शहराला वेळेवरती होऊ शकत नाही. आम्ही सर्व नगरसेवक ज्या प्रभाग 8मधले आहेत, मालकांच्या, पालकमंत्र्यांच्या, सर्व आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मागं लागून सोलापूर शहरासाठी रोज कसं पाणी आणता येईल याच्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करू, सातत्यानं त्यांच्या मागं लागू. आणि सोलापूर शहरात दुहेरी लाईन तर झालेली आहे. पूर्वी कसं होतं, एक लाईनीवरती काम होतं. जर तिचं जर मेंटेनन्स निघालं, कुठली दुरुस्ती निघाली, शटडाऊन घेतला तर परत ते उजनीवरनं सोलापुरातल्या टाकीपर्यंत पाण्याला 12 तास पाईप भरायला पाण्याला कालावधी लागत होता. आता कसं पॅरल दुसरी लाईन झाली आहे, त्याच्यामुळं हा तर विषय वाचला. डिस्ट्रीब्युशन लाईनीन जर टाक्या सगळ्या ठिकाणी उभारल्या तर या शहराला किमान 1 दिवसाआड तरी पाणी 100% चांगल्या दाबाने मिळेल. अशा पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून सर्व वरिष्ठांकडे पाठपुरावा करू. अमर, जे निवडणुकीला सामोरे जाताना असं कुठलं चॅलेंजिंग होतं का, म्हणजे निवडणुकीत मुद्दा वगैरे? बिलकुल नाही. जे मागील विद्यमान नगरसेवक असताना जे 5 वर्ष, त्याच्यानंतरनं प्रशासन आल्यानंतरचे 4 वर्ष सातत्यानं लोकांचे काम केले, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास, दडपण असं कुठल्याही प्रकारची काय काळजी नव्हती. प्रभाग 8मध्ये कुठला कुठला एरिया? प्रभाग 8मध्ये दत्त चौक, जमखंडी फूल, बुलाबाई चौक, कन्ना चौक, कुंतम चौक, टिळक चौक, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस असा परिसर आहे. प्रचाराला जाताना किंवा मतदानाच्या अनुषंगाने तुम्ही कॉर्नर सभा घेतल्या, पदयात्रा घेतल्या, काय समस्या जाणवल्या, नवीन काय समस्या जाणवल्या त्याच्यामध्ये? काय म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही ग्राउंडवर गेलात, सगळीकडे नागरिक काय म्हणत होते? साहेब, या आमच्या प्रभागात तर काय फार मोठ्या कुठल्या समस्या नाहीत. जे कुठं लाईटची थोडी व्यवस्था कमी आहे, एका दुसरं म्हणजे कुठं तर पोलचं अंतर जास्त आहे, पोल म्हणजे बसवून लाईट लावावं लागेल, ह्याच्याही तर या भागात काम नाही. म्हणजे पालकमंत्री देशमुख मालक असताना हा ABD एरियामध्ये 80% भाग टाकला होता. त्याच्यामुळे ABD एरियामध्ये सगळंच काम झालं. जे राहिलेला वरचा 20% भाग होता, जो बुधवार बाजारापासून ते जमखंडी फुलापर्यंत आचार्य रंगा चौक, तो तिकडला भागच फक्त ABD एरियामध्ये आला नव्हता. त्या भागात थोड्या किरकोळ समस्या आहेत. बऱ्यापैकी 3-3.25 कोटी रुपयाचं मागच्या वर्षी देशमुख मालकांनी विशेष निधीनं काम केलं आहे. थोडंफार चिल्लर काम आहे उरलेलं. आता मी 4ही नगरसेवक आलो निवडून. आमच्या वार्डवाईज भांडवली जो का आम्हाला निधी मिळणार, उर्वरित काम मी त्या भागात करणार. गेली 2 वर्ष प्रशासक होतं, आता निवडणुका झाल्यात, नगरसेवक सुद्धा निवडून आलेत. आता विकासाचा जर मुद्दा आणला तर कसं असणार आता? लोकांना आता एक समज आहे की बाबा सोलापुरात कुठलीही कामे होत नाही आहे, म्हणजे आता प्रशासक काळामध्ये. आता यापुढील काळ कसा असेल? नगरसेवक आता महापालिकेत येणार आहेत, अधिकाऱ्यांना भांडणार आहेत? नाही साहेब, प्रत्येक नगरसेवक जो निवडून येतो, आपल्या मतदाराचा आपल्यावरती ऋण आहे. त्यांनी आपल्याला विश्वासानं मत दिलं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला महापालिकेच्या सभागृहात पाठवलं आहे. 100% संबंधित अधिकाऱ्याकडनं जे नागरिकांच्या हिताचं आहे ते आम्ही 100% काम करून घेणार. जेव्हा निकाल ऐकला प्रभाग 8चा, भाजपचा पॅनल पुढं आहे किंवा विजेतेला, तेव्हा काय पहिल्यांदा तुम्हाला काय वाटलं? निकाल ऐकलं नाही साहेब, अपेक्षित अश्रू आले? नाही साहेब, अपेक्षित निकाल होताच. कारण का तर जे विरोधात उभारलेले उमेदवार होते त्यांना देखील कल्पना होती की बाबा इथं आपलं पॅनल लागणार नाही. त्या भागात म्हणजे विद्यमान आमदार आहेत, विद्यमान सदस्य नगरसेवक भाजपचे आहेत. या भागात मोठ्या परिसरात काम आहे आणि रोज आम्ही सगळ्याच्या संपर्कात आहे. प्रत्येक परिसरात म्हणजे हिंडणार आहे, सगळ्यांची कामं करणार आहे. त्याच्यामुळं जो एखादा नगरसेवक हिंडत नाही, जो रोषाची भूमिका असते ती या वार्डात नव्हती. त्याच्यामुळे दडपण येण्याचा काही विषय नव्हता. म्हणजे अमर पुदाले मेंबर म्हणजे कुठेही भेटणारे, फोन उचलणारे सगळे? हा, कुठेही अवेलेबल. तुम्ही फोन करा, 24 तासात कधीही फोन लावा, तुमच्या दुसऱ्या रिंगला मी फोन उचलतो. मेंबर, आता महापौर कोण होणार याची देखील उत्सुकता सोलापूरकरांना लागलेली आहे. काय वाटतं, म्हणजे प्रक्रिया कधीपर्यंत निघेल? आरक्षण सोडत तुमचा अनुभव काय सांगतो? काय या आठवड्यात आरक्षण सोडत होईल ना,
म्हणजे काय रेझोल्युशन पडेल या आठवड्यात आपल्याला समजेल. तुम्ही का शर्यतीत असणार आहे का? म्हणजे आता महापौर उपमहापौर तर होतीलच म्हणजे, पण विविध कमिट्या आहेत. आता तुम्ही 3 टर्म नगरसेवक आहात, मालकांच्या अत्यंत जवळचे आहात. तुम्ही अशी काही इच्छा वगैरे व्यक्त करणार का बाबा कमिटी वगैरे? नाही, मला प्रभागात जनतेत राहून काम करण्याची फार आवड आहे. म्हणजे पदापेक्षा मला लोकात राहून काम करणं, ग्राउंड लेवलला हा याची मला फार आवड आहे. जे पक्ष काही जबाबदारी देऊ दे, आम्ही स्वागतानं ते काम करू. म्हणजे पद दिलं तरच करू, नाही तर असं का नाही. पक्ष जे सांगाल, जी जबाबदारी देईल तशा पद्धतीनं काम करू. शेवटीला पक्षश्रेष्ठी त्या सगळे निर्णय ठरवतील, घेतील. कोण अपात्र आहे, कोण अपात्र आहे, कोण काम करेल, कोण न करेल, हे शेवटीला आमच्या मागणीनं अथवा आमच्या इच्छेवरती अवलंबून नाही, पक्षश्रेष्ठीच्या निर्णयावरती अवलंबून आहे. आता निकाल येऊन आता 2 दिवस झाले, आता 3रा दिवस आहे. तुमचं रुटीन कसं सुरू आहे? म्हणजे परत तुम्ही जनतेत जाताय किंवा घरी रेस्ट घेताय किंवा नाही नाही साहेब, मी गाठी आहे? पहाटे 6 वाजल्यापासून मी रोज प्रभागातच असतो. 6 ते 11 ही वेळ माझी रोजचीच प्रभागात येण्याची आहे. मी हुतात्मा बागेत वॉकिंगला जातो, विणकर बागेत जातो. हे सगळे मतदारसंघातील लोक आहेत तिथे फिरायला येणारे. म्हणजे बऱ्यापैकी प्रभागातल्या अडीअडचणी आहे सकाळी ते 2 बागेत गेल्यावरच समजतात. घंटागाडी आलेली आहे, कुठं कचरा पडला, कुठं म्हणजे आजुरा माती पडली आहे. म्हणजे रोजचा संपर्क आहे, रोजचं रुटीन आहे. आज जर ते नाही केलं तर आम्हालाही बरं वाटत नाही, चुकल्यासारखं वाटतंय. मेंबर असा एक प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसचा जो दारुण पराभव झालेला आहे, फक्त 2 नगरसेवक आलेले आहेत, काय वाटतं काँग्रेसची स्थिती एवढी हालाकीची का झाली? खालचा कार्यकर्ता, माझ्या मते खालचा कार्यकर्ता त्या पक्षाकडं मला वाटत नाही कुठं राहिला आहे. शेवटीला तळागाळातला कार्यकर्ता जो पक्ष जपतो त्याचा पाया मजबूत असतो. म्हणजे आजच्या तुम्ही इलेक्शनला बघितला ना, आमच्या प्रभागात 50 बूथ होते. 50च्या 50 बूथला आमच्याकडे लोक होते. ते 4ही पक्षी एकत्र येऊन तेवढे बूथ लावू शकले नाही. म्हणजे मतदानाच्या दिवशी जे त्यांचे माणसं पोलिंग एजंट मिळाले. म्हणजे अक्षरशः कसं आहे बाबा, काय होईल ते होईल, तू बस या हातात मतदार जर धर. म्हणजे पर्याय मागं का आली वेळ का आली त्यांच्यावर? सब कार्यकर्ते जपले पाहिजे, कार्यकर्त्याचा मान सन्मान केला पाहिजे, कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय दिला पाहिजे. म्हणजे जर सगळे खासदार असताना देखील ही अवस्था आहे त्यांची. नाही, सगळे नेतेच झाले तर कार्यकर्त्याचं कसं नाही. खासदार असले तरी बी काय झालं, बाकी ह्या शहराला 3 आमदार भाजपचे आहेत, नगरसेवक भाजपचे आहेत. बरोबर. मोठ्या प्रमाणात DPTC मधनं हा जो निधी येतो, 3ही आमदारच्या माध्यमातून नगरसेवकांना येतो, अथवा कार्यकर्ते सुचविल त्या कामाला येतो. जर समजा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरापाशी तुम्ही 5-10 लाख रुपये जर रस्ता जरी केला, त्या भागात त्या कार्यकर्त्याची मान उंचावते. तो अभिमानानं सांगतो, बाबा आमच्या पक्षाने दिलं हे काम आम्ही करून घेतलंय. त्या तळागाळातला कार्यकर्ता भाजपाशी जोडलेला आहे. त्याच्यामुळं सगळी जी यशाची बाजू आहे ही कार्यकर्त्याच्या खांद्यावरती अवलंबून आहे. MIM आता दुसरा पक्ष आहे, त्याच्याकडं तुमचं काय मत आहे? MIM म्हणजे आमदार नसताना, खासदार नसताना 8 नगरसेवक निवडून आले, एक लोकप्रतिनिधी म्हणून कसं बघता तुम्ही? नाही, MIM पक्षाला ही अल्पसंख्याक समाजासाठी पोषक असणाऱ्या पक्षापैकी आहे. काही ठिकाणी आता आमच्या वरच्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 14 त्या ठिकाणी 15-16 उमेदवार उभारले होते. म्हणजे काय आलं, एका ठिकाणी अल्पसंख्याकांचं 90% मतदान असल्यामुळं त्या ठिकाणी एकदम 15-15, 16-16 सीट उभारले. मग शेवटीला तशा ठिकाणी स्वाभाविक आहे की जी पहिले पसंती पक्षाची कुठली आहे तर AMIMची. हां, AMIMची आहे. 14 मध्ये 4 सीट AMIMची लागले. 2 नंबरला काँग्रेस आहे, बाकी पक्ष तर त्याच्या पाठीमागे आहेत. घड्याळ देखील चालले नाही अजित पवारांचं. नाही, कसं आहे, घड्याळ विशिष्ट काय त्यांच्या भागात होते त्या ठिकाणी चालले. पण ह्या भागात शहर उत्तरमध्ये ही भाजप फार मोठ्या प्रमाणात मजबूत आहे. आता मी 15 वर्ष 3 वर्ष महापालिकेचे कमी असलेले, म्हणजे 15-16-17 वर्ष मी इथं सदस्य आहे. निष्ठावंत जुना कार्यकर्ता. आणि काय साहेब,
ज्या शिंदे गट त्यांचा निकाल ऐकल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? न साहेब, जे लोक काम केले ते निवडून आले ना, हां. आणि जे चांगले होते ते कमी फरकाने पडले. प्रभाग 7 मधील मोठी लढत झाली. अमोल बापू, नाना काळे, आपला एक मावळा गेलेला नाना काळे. कसं बघतं तुमच्याकडे तिकडं काय? साहेब, शेवटीला कसं आहे, थोड्याफार प्रकारानं जय विजय पराजय सगळ्याचं होतंय. मग त्या ठिकाणी जी इलेक्शन झाली आहे ती एक सन्मानात मतं दोघांनाही पडले. आता विद्यमान नगरसेवक बापू आहेत, सगळ्या संपर्कात असल्यामुळं त्यांना कधी माझीपेक्षा आजीला बेनिफिट जास्त असते. का त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब असताना त्यांच्या माध्यमातून बरेच फंड्स आणून त्या भागात काम केले. ती जमेची बाजू होती. म्हणजे लोक जाणीव ठेवतात काम 100% लोक जाणीव ठेवतात. तुम्ही जेवढ्या समाजातील तळागाळातील गोरगरिबाचं काम करणार तेवढं तुमचा मतदारसंघ तुमच्यासाठी चांगला राहणार. पुदाल मेंबर, आता असं एक चर्चा आहे की विजय मालक देखील पालकमंत्री होते, दुसरीकडे बापू सहकार मंत्री होते, त्यांच्या काळात देखील महापालिकेच्या निवडणुका झाल्या पण एवढी सीट आली नाही. पण देवेंद्र कोटे यांनी लक्ष घातल्यानंतर 80+ झालेला आहे. काय वाटतं याच्यामध्ये कोणाचा वाटा महत्त्वाचा आहे, देवेंद्र कोटे, विजय मालक की सुभाष बापू? नाही, हे पक्षाचा वाटा मोठा आहे. ज्यावेळेस नुकतीच सत्ता आली होती भाजपाची त्यावेळेस ते पालकमंत्री होते आणि बापू सहकार मंत्री होते. आता त्याच्यानंतरनं सातत्याने एक 10 वर्ष भाजप सत्तेत आहे. हे जे 10 वर्षात पक्षाने केलेलं काम आहे सत्तेमध्ये त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी असते ना. आता गडकरी साहेबांना सगळ्या देशात रस्ते जाळे विणले. आता तुम्ही शहर उत्तर घ्या, बापूचा मतदारसंघ घ्या, आजूबाजूला घ्या, तुम्हाला सगळा भाग विकसित दिसेल. त्याच्या उलट देवेंद्रदादा कोटे निवडण्याऐवजी ह्याच्या अगोदर मध्य मतदारसंघात जर तुम्ही बघितलं तर कुठं तुम्हाला स्वच्छता दिसतच नव्हती. माझ्या लगतचा वार्ड आहे, म्हणजे घाण सगळीकडे, म्हणजे दुर्गंधी, कचरा पडलेला, मातीचे ढिगारे. म्हणजे एखाद्या आपण खेड्यात जातो ना जिथं म्हणजे रस्ते नसणारं गाव आहे तशा पद्धतीचा प्रकार तिकडे दिसत होता मध्यला मोठ्या प्रमाणात. म्हणजे असुविधा. आता बदल झाला. आता आमदार आहेत विद्यमान. आता जनतेला मेंबर असं पाहिजे की जे भाजपने जाहीरनामा दिलेला होता, रोज पाणी, IT पार्क, रोजगार किंवा विविध उड्डाणपूल, ते पूर्ण होतील, जनतेच्या अपेक्षा खरे उतरतील. एक भाजपचे एक आमदार नगरसेवक म्हणून साहेब, ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी IT पार्क इथे जाहीर केला. दुहेरी लेन म्हणली, दुहेरी लेन पूर्ण झाली, पाण्याला पैसे दिले. त्याच्यापेक्षाही मोठी लाडकी बहीण योजना राबवली, स्वनिधी असू दे, बालसंगोपन असू दे, त्याच्यानंतर ते आयुष्यमान असू दे, ज्या गोरगरिबासाठी उज्ज्वला गॅस असू दे, जे गोरगरिबासाठी लागणारी योजना आहेत, जे तिने जाहीर केले, आज सगळ्या योजना चालू आहेत. लाडक्या बहिणीचा इफेक्ट झाला. लाडक्या बहिणीचा इफेक्ट झाला ना साहेब. ज्या व्यक्तीला खरोखर 1500 रुपये मोठे आहेत ते व्यक्ती जाणीव ठेवून करणार. समजा एखादा बाईचा मुलगा खाजगी दुकानात एक 7-8 हजार रुपये पगारावरती कामाला जातो, त्याला 1-2 मुलं असतील, मुलं शिकत असतील, त्याच्या आईवडिलाला शुगर BPच्या गोळ्या असतील अथवा काय औषध असेल, तर त्या आईवडिलाला काय वाटतंय, बाबा त्यांनी त्याचं प्रपंच, त्याची मुलं बघावं का आपला दवाखाना भागवा. आधार आहे लाडक्या बहिणी. मग आज तुम्हाला हक्काचे पैसे झाले ना, तर समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यावं वाटली अथवा एखादी वस्तू खावं वाटली तर तेवढ्यापुरतं तुमच्यासाठी फडणवीस साहेबांना पैसे ह्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिले. आता समजा तुमच्या नातवाला एखादी 100 रुपयाची वस्तू घेऊन द्यायची असेल, जर ओल्ड एजच्या आजोबा जे असतील, जे कमवत नसतील, त्यांनी कुठल्या खिशात हात घालून देणार आहे. पण ह्या माध्यमातून ते नातवाची त्यांच्या हाऊस इच्छा भागवू शकतात ना. हे 1500 रुपये रक्कम अशी बोलताना छोटी वाटते, पण ज्याची गरज भागते त्यासाठी 1500 फार मोठी. एकंदरीत आपल्यासोबत प्रभाग 8 मधून ज्यांनी हॅट्रिक केलेले आहे असे नूतन नगरसेवक विजय देशमुख मालक यांचे अत्यंत जवळचे अमर पुदाले आपल्यासोबत होते.
आणि ज्या पद्धतीनं लोकांनी भरभरून त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि त्या प्रेमाला ते या ठिकाणी उतराईतीने विकासाच्या माध्यमातून करणार आहे असं त्यांचं एक मत आहे. आणि निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष ते आता जनतेच्या भेटीगाठी देखील घेत आहेत आणि येत्या 5 वर्षात जनतेला जे आश्वासन दिलेलं आहे ते प्रत्यक्षात पूर्ण करण्याचं एक आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.